मंडळी, हल्लीचं चर्चेत असलेलं भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदू बाबा अशोक खरात याचा पोलिसांकडून एन्काउंटर केला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी केले आहे. आता तृप्ती देसाई यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच उधाण येत आहे. नक्की हे संपूर्ण प्रकरण काय आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. अशोक खरात याचे अनेक बड्या राजकारण्यांशी लागेबांधे आहे. हे संबंध समोर येऊ नये म्हणून अशोक खरात याला संपवले जाऊ शकते अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली. त्या शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी तृप्ती देसाई यांनी केलेल्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत फोटो समोर आले आहेत. अशोक खरात याचे अनेक मंत्री आणि राजकारण्यांशी संबंध आहे. त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. हे संबंध कधी समोर येऊ नयेत यासाठी अशोक खरात याला संपवण्याचा डाव असू शकतो. मला नाशिकमधील काही लोकांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की अशोक खरात याला न्यायालयाने 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 24 तारखेला त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी कोर्टात नेत असताना अशोक खरात चकमकीत किंवा झटापटीत मारला गेला अशा पद्धतीने एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटकेची कारवाई केलेला भोंदू ज्योतिष अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. तसेच पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान स्वतःला अवतार म्हणवणारा, आपल्याकडे देवी शक्ती असल्याचा दावा करणारा अशोक खरात हा गेल्या 3-4 दिवसांपासून पोलिसांकडून सुरू असलेल्या पाहुणचारामुळे चांगलाच कोलमडला असून गलितगात्र झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे समोर आले आहे. भोंदू ज्योतिष अशोक खरात याला पोलीस त्यांच्यासोबत नेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांसमोर मोठ्या तोऱ्यात वावरणारा आणि महिलांचं शोषण करणारा अशोक खरात हा कमालीचा गलितगात्र आणि अशक्त झालेला दिसत आहे. तसेच तिथे उपस्थित असलेले त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या घोषणा म्हणून घेताना दिसत आहे. यावेळी आता ताकद नाही राहिली असे खरात म्हणत असल्याचे या व्हिडिओमधून ऐकू येत आहे. दरम्यान अनेक महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरातची नाशिकमधील पोलीस हेडक्वार्टर्स मधील हिमांशू क्लब येथे गेल्या 3 दिवसांपासून चौकशी केली जात होती. दरम्यान आता पोलिसांनी अशोक खरात याच्या चौकशीचं ठिकाण बदललं असून त्याला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी केली जात आहे. अशोक खरात याच्या कारकिर्दीची सुरुवात ही मर्चंट नेव्हीपासून सुरू झाली होती. जगभरात फिरल्यामुळे त्याने इंग्रजीसह अनेक परदेशी भाषा आत्मसात केल्या. भारतात परतल्यानंतर त्याने दक्षिण भारतीय भाषांवरील प्रभुत्व मिळवलं. याच काळात त्याने अंकशास्त्र या विषयाचा अभ्यास करून लोकांचे भविष्य सांगण्याची सुरुवात केली. हळूहळू या अंकशास्त्राला त्याने भोंदूपणाची जोड दिली. माझ्या शरीरात प्रत्यक्ष महादेव येतात असे सांगून त्याने लोकांच्या मनात भीती आणि श्रद्धा याचे अजब मिश्रण तयार केले. ब्लॅक मॅजिकच्या अफवा पसरवून त्याने अनेकांना मानसिक गुलाम बनवले. यावर तृप्ती देसाई म्हणाल्या, आयजीचा जर अशोक खरातला गुरु मानत आहे तर ते गुरुवर कारवाई कशी करणार? त्यामुळेच हे प्रकरण मागच्या वर्षी उघड होऊ शकलं नाही. पोलिसांचा दबाव वाढला होता. आयजी दत्तात्रय कराळेंनी वारंवार पाठीशी घातलं. त्यामुळे अशोक खरातची हिंमत वाढत गेली आणि त्याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. आयजी कराळे यांची ही चूक आहे असं सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई अशा म्हटल्या. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातलं. याला त्याच जबाबदार आहेत. पत्रकारावर दबाव आणणं, नोटीस पाठवणं, पीडितेसाठी चाकणकरांनी कुठलाही फोन केला नाही. रुपाली चाकणकर यांनाही या प्रकरणात सह आरोपी केलंच पाहिजे. रुपाली चाकणकरच नाही तर जे दोषी आहेत त्यांचा तपास करावा. जर चाकणकर दोषी असतील तर त्यांना सह आरोपी केलेच पाहिजे. चाकणकर यांना अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करतो हे मागच्या वर्षीच माहित होतं. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनीच दबाव आणला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर साफ खोटं बोलत आहेत की अशोक खरात बद्दल मला माहित नव्हतं. अशोक खरात यांना चाकणकर गुरु मानत होत्या. त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. अनेक बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. आर्थिक देवाणघेवाण होत होती. आमदार, खासदार, IAS अधिकारी वगैरे सगळ्यांचे संबंध होते. 24 तारखेला अशोक खरातची पोलीस कस्टडी संपणार आहे. त्यावेळी या नेत्यांची नावं पुढे येऊ नयेत म्हणून एकच मार्ग राहतो, तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा. अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले आहे की हा डाव त्यांनी उधळून लावावा. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे. जे कोणी अधिकारी नेते आहेत त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे अशी ही माझी मागणी आहे. अशोक खरातला कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे असंही तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी तृप्ती देसाईंनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे.
मार्च 2025 मध्ये जेव्हा श्रीरामपूरच्या दैनिकात बातमी आली होती तेव्हा मला फोन आला होता. कॅप्टन नावाने ओळखला जाणारा अशोक खरात त्याचे व्हिडिओ आमच्याकडे येणार आहेत असं मला सांगितलं होतं. नंतर आयोगाच्या अध्यक्षांनी दबाव आणला. जे लोक पेनड्राईव्ह देणार होते त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे ते लोक पेनड्राईव्ह द्यायला टाळाटाळ करत होते. तो पेनड्राईव्ह 5 मार्च 2026 ला आमच्याकडे काही लोक घेऊन आले. अशोक खरात परदेशात पळून जाणार होता. त्यामुळे मी त्या लोकांना पोलिसांशी जोडून दिलं आणि पुढे कारवाई झाली असं तृप्ती देसाई म्हणाल्या. बाकी तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.